आपण पाहत आहात स्टार भारत न्यूज वन. स्टार भारत न्यूज वन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमी आहे लोहा मतदारसंघातील विकास कामाच्या प्रवाची. कंधार लोहा विकास प्रवाचा धडाका. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कोट्यावधीच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन. कलंबर पानशिवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे आज प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या इमारतीचे लोकार्पण म्हणजे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला एक मोठी मिळणारी बळकटी आहे. पानशिवडी ते नेहरू नगर रस्त्यासाठी 5,80,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाल्याचेही आमदार चिखलीकर यांनी आज उपस्थित जनतेला सांगितले. पांगरा ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या कामाला निधीही मंजूर झाला असल्याचे आमदार चिखलीकर यांनी सांगितले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलेला आज हा कडक इशारा आहे. पाहूया कडक इशारा त्यांनी कोणासाठी दिला आहे. आमदार चिखलीकर पानशिवडी येथे बोलताना म्हणाले की रस्त्याचा आणि विकास कामाच्या दर्जात मी तडजोड खपवून घेणार नाही. जे अधिकारी किंवा बोगस कंत्राटदार काम करतील त्यांची गय केली जाणार नाही. तालुक्यातील निधीचे काम हे इस्टिमेट प्रमाणेच झाले पाहिजे असेही आमदार चिखलीकर यांनी उपस्थित असणाऱ्या सर्वांना याची जाणीव ठेवावी असे सांगितले. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी सौ डॉक्टर शिंदे, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, कंधार तहसीलचे तहसीलदार रामेश्वर गोरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रमेश गवाले, बाबुरावजी केंद्रे, मधु डांगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मला काही कोणाच्या खोलात जायचं नाही. आपला रस्ता जर समजा 6 किलोमीटरचा असेल, 5.5 किलोमीटर झाला तरी चालेल, पण मागे काम ते आपण खेड्यात पण आहे, पुढे पाठ मागे सपाट, किमान दर्जेदार रस्ता झाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे. ज्या ज्या विभागाचे अधिकारी आहेत त्या विभागाने पण याची नोंद घेतली पाहिजे. कारण एवढं तिथे भांडवून झगडून आपण मोठ्या प्रमाणावर निधी आणतो आणि त्याचा विनियोग जर चांगला झाला नाही तर मग काही त्याच्यातून उरणार नाही. म्हणून बघितलं मी आता उल्लेख करणार नाही, पण आपण कलंबरला क्वार्टरचं उद्घाटन मी नाही केलं कारण मला तिथल्या कामाची क्वालिटी आवडली नाही. मला पुन्हा येऊन भेटले ते म्हणे साहेब नारळ फोडा, मी परस्पर फोडून घ्या. पण त्या कामाची इन्क्वायरी होईलच. काम चुकीचं झालं तर त्याला दुरुस्त करावंच लागेल. पुन्हा अलीकडे जो टेंट टाकला होता आपण जो अगोदर जाऊन आलो त्याचा आग्रह होता मी तिकडं नाही गेलो, कारण शेवटी क्वालिटी नसेल तर काम करून त्याला काही उपयोग उरत नाही. आता या ठिकाणी भाऊसाहेबांनी एक मला निवेदन दिलं. यापूर्वी आमच्या भगिनी सरोजिनी ताई यांनी मला फोनही केला होता. मागच्या वेळेस मी गावात आलो तेव्हाही निवेदन दिलेलं होतं. पानशिवडी येथील गरंगा तलाव पूर्ण करणे भाऊ, त्याच्यामध्ये भाऊसाहेबने आता थोडीशी माहिती घेतली. काही टेक्निकल अडचणी आहेत आणि जवळपास 5 कोटी रुपयाच्या वरचा निधी त्या तलावाला लागणार आहे. त्याच्यामुळे या खात्याचे मंत्री संजय राठोड साहेबांना मी भेटेल आणि हा निधी प्राप्त करून घेण्याच्या संदर्भाने प्रयत्न करू. हा गरंगा तलाव पूर्ण करण्याच्या संदर्भाचा निश्चित माझा प्रयत्न आहे. पाणंद रस्ता करण्याच्या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे. स्मशानभूमी ते 12 पर्यंतचा पाणंद रस्ता, 1 किलोमीटरचा रस्ता आता या ठिकाणी मंजूर झाला असं मी जाहीर करतो. येणाऱ्या बैठकीमध्ये मी एचओ साहेब जेव्हा आम्ही 8-15 दिवसात मीटिंग लावू
आता पांढऱ्या रस्त्याच्या संदर्भामध्ये फार काही फिरायची गरज नाही. आमदाराला आणि एसडीओला त्याचे अधिकार असल्यामुळं तो पांढरा रस्ता आपला मंजूर करू. साधारणतः एक 15-20 दिवसामध्ये तुम्हाला सुरू करता येईल. आता जर तुम्हाला आदेश देण्यात आला तर सुरू करायचे आदेश पण आपण दिले तर काही त्याच्यामध्ये वावग होणार नाही. भाऊसाहेब, आपण इथं कोणी मागितलं नाही, पण CLB बंधारा मी पानशेवडीला मंजूर केलेला आहे आणि 50 लक्ष रुपयाचा निधी मंजूर झालाय. येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये मी जरी आलो नाही, पण मी आलो तर ठीक आहे, कारण थोडस आज मी त्यांना बोलवलं होतं, पण ती साईड काहीतरी मध्ये आहे आणि एका दिवसात त्यांना भूमिपूजनाची तयारी करता येत नाही अशी त्यांनी विनंती केल्यामुळे आपण ते थांबवलं. त्याच्याही कामाचा शुभारंभ आपण निश्चितपणाने 8-15 दिवसात